दिनांक 23 फेब्रुवारी. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 6. आत्मसंयोग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवे क्रमांक 271 ते 300. ऐके प्राणाचा हात धरुनी, गगनाची पावटी करुनी, मध्यमेचे निदाद राहुनी हृदया आली. ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाची आकोंबा सावली केली, जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. हे असो ते कुंडलिनी बाळी, हृदया अंतू आली, अनुहताची बोली चावळे ते. शक्तीची या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते झाले, ते तेने ऐकिले अळूमाळू. घोषाच्या कुंडी, नादचित्रांची रुपडी, प्रणवाची या मोडी रेखिली ऐसी. हेच कल्पावे तरी जाणीजे, परिकल्पी ते कैचे आनिजे, तरी नेनो काय गाजे ती ठाई. विसरोनी गेलो अर्जुना, जव नाशू नाही पवना, तव वाचा आती गगना म्हणून घुमे. तया अनाहताचे निमेघे, आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फिटे. ऐके कमळ गर्भाकारे, जे मदाकाश दुसरे, जेत चैतन्य आधातुरे करुनी असिजे. तया हृदयाच्या परिवरी, कुंडलिनिया परमेश्वरी, तेजाची शिदोरी विनियोगिली. बुद्धीचे निशाके, हात बोने निके, द्वैत तेत न देखे तैसे केले. निज कांती हरवली, मग प्राणूची केवळ झाली, ते वेळी कैसी गमली म्हणावी का. हो का जे पवनाची पुतळी, पांघुरली होती सोनसळी, ते फेडून या वेगळी ठेविली तिया. ना तरी वायुचैनी अंगे झगटली, दीपाची दिठी निवटली, का लखलखोनी हरपली विजुगगनी. तैसी हृदय कमळवेरी, दिसे जैसी सोनियाची सरी, ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. मग ते हृदय भूमी पोकळे, जिराली का एक वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. तेव्हा तरी शक्तीची म्हणिजे, एरवी तो प्राणू केवळ जाणीजे. आता नादबिंदू नेनिजे कळा ज्योती. मनाचा हनमारू, का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी. हे कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी, ते महाभूतांची फुडी आटनी देखा. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी दाऊन गेला उद्देशू श्री महाविष्णू. तया ध्वनिताचे केने सोडुनी, यथार्थाची घडी झाडुनी, उपलविली म्या जाणुनी ग्राहिक श्रोते. युज्यनेवम सदात्मानं योगी नियतमानस, शांती निर्वाण परमा मत्स्यस्तामती गच्छति. एके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेत देहाचे रूप हरपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाचिया. एरवी आतिलाची ऐसे, सावयव तरी दिसे, परिवायूचे का जैसे वळिले होय. ना तरी कदळीचा गाभा, बुंती साडोनी उभा, का अवयवय नभा उदयला तो. तैसे होय शरीर, ते म्हणिजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी. देखे साधकू निगोनी जाये, मागा पाऊलाची ओळ राहे, तेत ठाई ठाई होय अनिमादिक. परी तेने काय काज आपण या, अवधारी ऐसा धनंजया, लोप आदी भूतत्रया देहीचा देही. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवनू हरवी हृदया माझी. पाठी आपण एक लावरे, परी शरीराचे अनुकारे, मग तोही निगे अंतरे गगना मिळे. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, एक प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून ती सुषुम्ना रूप जिन्याने हृदयात येते. जी कुंडलिनी जगाची आई, चैतन्य सम्राटाची शोभा आहे, तिने विश्वाच्या बीजाला कोंबाला सावली केली आहे. जी निराकार ब्रह्माची साकार मूर्ती, जी परमात्मा शिवाची संबळी, जी प्राणाची उघड उघड जन्म आहे. असो ती कुंडलिनी शक्ती जेव्हा हृदयात म्हणजेच अनाहत चक्रात येते, तेव्हा अनाहताच्या शब्दाने बोलते. त्या कुंडलिनीच्या जवळ बुद्धी असल्याने तिच्या कानावर ओंकाराचा ध्वनी जातो. सतत घोषाच्या कुंडीत ध्वनी व नादरूपी ओंकाराच्या आकाराची रेखीव अशी रूपे उमटतात. या गोष्टी कल्पनेने जाणता येतात, पण कल्पना करणारे मन कोठून आणणार, कारण त्या ठिकाणी काय वाचते ते कळत नाही. असो, एक सांगायचे राहिले, जोपर्यंत वायूचा नाश झालेला नसतो तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असे समज.
मग अनाहत रूप मेघाने आकाश दुमदुमू लागते, तेव्हा ब्रह्मस्थानाचे दार आपोआपच उघडते. अर्जुना, एक कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे मूर्ध्नी आकाश आहे ते दुसरे महाकाशच आहे. त्या ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करून अतृप्त असते. त्या चैतन्याला हृदयाच्या माझघरात आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. ती कशी तर, द्वैत ज्याला पाहणार नाही असा बुद्धीचा भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला, याप्रमाणे तेज अर्पण करून ती कुंडलिनी केवळ प्राणवायुरूप होते. तेव्हा कशी भासते म्हणाल तर, एखाद्या वायूच्या बाहुलीने पितांबर नेसावा आणि मग तिने ते वस्त्र सोडून ठेवावे, अथवा वाऱ्याच्या झुळुकेने दिव्याची ज्योत शांत व्हावी, किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य व्हावी, अथवा हृदय कमलापर्यंत जणू सोन्याची सरी शोभावी, किंवा प्रकाशरूप पाण्याचा झरा जसा वाहत यावा. मग तो झरा जरा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा. त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्ये मावळते. तेव्हा जरी तिला शक्तीच म्हणतात, पण तो वास्तविक प्राणवायूच आहे असे समज. त्याला नाद, बिंदू, कला, ज्योती असे चारही धर्म नसतात. मनाचा निग्रह करणे, प्राणवायूचा निरोध करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकारे ते राहत नाहीत. अथवा एक कल्पना करावी आणि अथवा दुसरी सोडावी असे तेथे घडत नाही. कारण या स्थितीत पंचमहाभूते आटून विलयाला जातात. शरीराने शरीर नाहीसे करणे हा योगशास्त्राचे नाथ जे श्री शंकर त्यांनी दिलेल्या सिद्धांताचा अभिप्राय आहे. परंतु हे मर्म श्री विष्णूंनी दाखवून दिलेले आहे. ती गुडार्थाची गाठोडे सोडून वस्त्रे उघडी केली आणि त्यांच्या वास्तवतेची घडी श्रोत्यांपुढे तेच या मालाचे योग्य गिराईक आहेत असे समजून उलगडली, असे श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात. पुढे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, एक कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो आणि योगी इतके सूक्ष्म रूप धारण करतो की त्याला लोकांच्या डोळ्यातच लपता येते. वास्तविक शरीर पूर्वीप्रमाणे सावयव असते, परंतु ते शरीर वायूचेच बनले असावे असे होते. अथवा केळीचे सोपट काढून त्याचा गाभा उभा केला म्हणजे जसे काहीच उरत नाही, किंवा आकाशालाच अवयव फुटावेत त्याचे अवयव असून नसल्यासारखे असतात, असे जेव्हा शरीर होते तेव्हा त्यास आकाशविहारी खेचर म्हणतात. देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे. असा योगाभ्यास वाढीत साधक पुढे निघून जातात आणि मागे उमटलेल्या पावलात अष्टसिद्धी राहतात. पण या सिद्धीचे काय काम आहे? अर्जुना, एक देहाच्या देहातच तीनही भूतांचा असा लोप होतो. पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते व तेजाला वायू नाहीसा करतो. नंतर प्राणवायू एकटा उरतो, पण तो शरीराच्या आकाराने असतो. मग तोही काही वेळाने निघून मूर्ध्नी आकाशात विरून जातो, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.